पिंजरा पिंजरा रे। बायकांची सासरच्या मंडळींना खेळवणारी खेळणी होतात। चावी दिली की हातपाय हलवत राहतात, हो की नाही सुंदर? नारायणी, आपल्याकडे मोठ्यांना अरे कार्य करण्याची पद्धत नाही। हा कुठे मोठा आहे एवढा? आणि हा काय विनोदी दिसतोय, पाहिलं का? नारायणी ताई बरोबर बोलताय तुम्ही। आनंदी, मी वीरच्या घरच्यांना खूप चांगलं ओळखते। एक नंबरचे लांडगे आहेत ते। तो तात्या काय किंवा वीर काय, सगळे सारखेच आहेत। ती ललिता पण एक नंबरची चावरी बाई आहे। नारायणी, काय बोलतेस तू, कळतंय तुला? प्रबोधन चाललंय आनंदीचं। तुम्ही काय तिला कुठल्या गोष्टी चांगल्या सांगत नाही म्हणून मीच सांगते तिला। काय रे कबीर, तू इथे काय बोलायचंय का? काही नाही, सहज म्हटलं नवरदेवाची तयारी झाली का नाही विचारावं। अरे हो, म्हणजे काय ऑल सेट फॉर द डे। म्हणजे खरंच ज्या दिवसाची ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होतो ना, तोच हा दिवस, तोच हा क्षण। म्हणजे मी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे असं तू म्हणालास ना, तरी माझी काही हरकत नाही आज। सांग, कसा दिसतोय मी आज? छान दिसतोय ना? चेहरा उजळलाय ना माझा? मग उजळणारच, खरं सांग। अरे तू कधी आलीस? आत्ताच। काय चाललंय? काही नाही, विचार करत होतो आनंदीला आपण लग्नात दागदागिने तर देणार आहोतच, त्याचबरोबर काहीतरी छानशी अशी गोष्ट दिली असती। बाबा, तुमच्या आणि आईच्या पाया पडायचं होतं म्हणून आत आले। कशाला आरडावरडा करताय पोरांसमोर? बोला, काय मला हाक मारली तरी तुम्ही इकडे यायला पाहिजे। आता जलंबर तेच करत आले ना म्या। आता मरेपर्यंत पण तेच करायचं, काहीतरी बोलून राहिले। काय काम आहे? काय नाही, गंमत केली। जा तुम्ही जा। आवो, अरे काय बायको आमची। जावा तिकडं। अरे ही कसली मॅनेजमेंट वाल्याची माणसं? अरे ही तर आपल्या गावातल्या हारवाल्याची माणसं आहे। तुमचं डोकं ना जगाच्या पुढेच धावत असतं। जा रे बाबा, वीर वेड आनंदी एवढंच लिहा, जा। आवं, पण म्या काय म्हणते, लगीन साध्या पद्धतीनं करायचं ठरलं होतं ना, मग आता हे गाडी सजवणं कुठून आलं मधीच? अरे काय साधं साधं, उद्या म्हणशील अक्षता पण टाकू नका म्हणून। अरे आमच्या थोरल्या चिरंजीवांचं लग्न आहे, काहीतरी खर्च करू दे गे। हो ना, थोरल्याचं काय पहिलं लगीन नाहीये, उगा खर्च कराया। तू काय या एकाच खांबाला सगळी फुलं लावणार आहेस का? जा ना तिकडे, बघ ना, जा लवकर, जा पटकन जा। आज लग्न आहे आज। सगळी कामं झाली का? म्हणजे तयारी झाली का सगळी? काय शेवटचा हात फिरवणं चाललंय। मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं। तू काल यांच्याशी वाद घालायची काही गरज होती का? मग काय करणार? आपला हा वाडा तात्याच्या कशात जाताना बघायचं होतं का? तुला काहीच कसं कळत नाही? तुझ्यावरच्या रागापोटी यांनी वकिलाला फोन केला आणि प्रॉपर्टीचे सगळे कागद मागून घेतले, कळतंय का तुला? हा किडा तात्या नावाच्या उकिरड्यावरून आलाय। तुला काय वाटलं? हा, त्याला आनंदीला सून करून घ्यायचंय खरंच? तू त्याला ओळखत नाहीस? तिच्या नावावर असली 62.5% प्रॉपर्टी त्याला त्याच्या घशात घालायची आहे, आणि आता तेच झालंय। आता ते पैसे आपल्या हातातून गेलेच आहेत, 62.5%। हे राहतं घर कसं वाचवायचं याचा जरा विचार करायला हवाय का? हा वाडा वाचवण्यासाठी मी कोणाचाही खून सुद्धा करेन, कारण याच्यावर ना दादाचा अधिकार आहे ना माझा, शेलारांच्या येणाऱ्या पिढ्यांचा अधिकार आहे। आता शेलारांचा वारस कोण जन्माला घालणार आहे? नागनाथ, मला फक्त एवढंच वाटतं की आपल्या डोक्यावरचं हे छप्पर वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी आपल्यातले वाद तंटे बाजूला ठेवायला हवेत आणि एकत्र यायला हवं। पिंजरा